ज्यांना इथे स्टेजवरती बोलवायचं काय बरं सांगावं. एके ठिकाणी वाचलं होतं की बाणांची टोकं ज्यावेळेला बाहेरच्या दिशेने वळतात त्यावेळेला जखमा होतात, पण तीच बाणांची टोकं ज्यावेळेला आतल्या अंतरंगाच्या दिशेने वळतात त्यावेळी त्याच्या कविता होतात. आजवर एक बुलंद प्रतिभेचं असं हे अभिनय क्षेत्रातलं व्यक्तित्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत आलेलो आहोत आणि आज एक कवी म्हणून या अल्बममधून, नानाछंद अल्बममधून ज्यांची प्रथमतः आपल्याला ओळख होणार आहे, मी आदरणीय नाना पाटेकर यांना विनंती करेन की आपण प्लीज स्टेजवरती यावं. ज्यांच्या हस्ते आजचा हा प्रकाशन सोहळा होणार आहे त्या 3 दिग्गजांना सुद्धा मी इथे स्टेजवरती बोलवते. अर्थात ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा या भारतात, या महाराष्ट्रात जन्म घ्यावा असं वाटेल असे एक दिग्गज प्रतिभावान गायक अर्थात पद्मश्री सुरेश वाडकर यांना मी रिक्वेस्ट करते प्लीज आपण स्टेजवरती यावं. यानंतर ज्यांना इथे आमंत्रित करते त्यांच्याबद्दल सांगताना एवढंच म्हणू शकते की आपकी जिस खुद एक अंजुमन सही, जमाना आपसे है, माहौल आप बनाते हैं. कितीतरी चित्रपट क्षेत्रातल्या भूमिका ज्या एका व्यक्तित्वात सामावलेल्या आहेत, आदरणीय सचिनजी पिळगावकर यांना विनंती आहे स्टेजवरती. आणि अर्थात आजच्या या संपूर्ण सोहळ्यातली आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती इथे आहे. उत्तम गायक म्हणूया, कितीतरी आवाज या एका कंठामध्ये कसे बरं स्थापित झालेले आहेत असा प्रश्न पडावा असे आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते गायक सुदेशजी भोसले यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आपण स्टेजवर या. आणि यानंतर खरं तर विविध भाषांमधली हजारो गाणी ज्या एका ज्येष्ठ गायिकेने गायलेली आहे, विदुषी उत्तरा केळकर यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आपण स्टेजवरती यावं. आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि दिग्गजांच्या शुभ हस्ते नानाछंद या अल्बमचं प्रकाशन आता यानंतर होणार आहे. मी विनंती करेन की तो प्रकाशन सोहळ्यासाठी आपण अल्बम इथे आणू. नाना